संपूर्ण जगात प्रसिद्ध असलेल्या पुण्याच्या गणेशोत्सवात लाखो भाविक येत असतात. मात्र पोलिसांची संख्याही तुलनेत कमी असते. त्यामुळे गणेश मंडळाच्या प्रत्येक कार्यकर्त्यानं पोलिसांसारखं काम करावं असं आवाहन पश्चिम विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे यांनी केलं. हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचा वासापूजन कार्यक्रम बनसोडे यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. ट्रस्टचे उत्सव प्रमुख व विश्वस्त पुनीत बालन, सहाय्यक पोलीस आयुक्त साईनाथ ठोंबरे, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचे सुनील रासने, तुळशीबाग मंडळाचे विकास पवार, तांबडी जोगेश्वरी मंडळाचे प्रशांत टिकार, कसबा गणपती मंडळाचे श्रीकांत शेटे, छत्रपती राजाराम मंडळाचे अरुण गवळे, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे अध्यक्ष संजीव जावळे, पोलीस निरीक्षक प्रशांत भुरुमे, संतोष पांढरे, अरुण घोडके यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या वासापूजन सोहळ्यानं गणेशोत्सवाची सुरुवात झाली. यावर्षी आम्ही रत्नमहाल हा देखावा साकारणार आहोत. भारतातील वेगवेगळ्या प्रकारचे दागिने आणि मोती यांचा मिलाप या रत्नमहालमध्ये असणार आहे. गेल्या 2 वर्षांपासून आम्ही रथाला बैलजोडी न वापरण्याचा निर्णय घेतला आहे. तो यावर्षीही कायम राहणार असल्याचं उत्सव प्रमुख व विश्वस्त पुनीत बालन यांनी सांगितलं. चांगला पुढाकार घेतलेला आहे त्यांनी. काय निर्बंध सुप्रीम कोर्टनेच लावलेले आहेत, तर ते पालन स्वतःहून स्वयं मंडळांनी केलं तर फारच चांगलं होईल. जसे की टाईमचं हे करणार, टाईमचे पालन करतील. परत काय असे जे मंडळ आहेत की 12 वाजताचा जर टाईम झालेला असेल तर ते त्याच ठिकाणी गणपती तिथं सोडून जातात. तर हे कृपया करू नये आणि प्रोसेशन चालू राहू द्यावे, हे माझी अपेक्षा आहे की त्यांनी ते तसं करतील. किंवा ते जर त्यांना जर 12 वाजता थांबायचंच असेल तरी मागचे गणपती मंडळांना तरी पुढे जाऊ द्यावं आणि प्रोसेशन हे सुरळीत जावी असं त्यांनी करावं, हे आमचे आव्हान आहे त्यांना. तसं ते करतील असं मला खात्री आहे. त्या संदर्भात वेगळी मीटिंग घेणार आहेत, ज्यामध्ये माननीय CP साहेब, माननीय जॉईंट CP साहेब त्यांनी वेगळी सूचना देणार आहेत. तर हे जे स्टेप घेतलेले ते आम्ही वेलकमच करतो. दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण आम्ही चोख बंदोबस्त लावत आहोत. ह्या वर्षी प्रत्येक रस्त्याची आम्ही वेगळी मीटिंग घेणार आहे असं आमचं ठरलेलं आहे. नवीन अधिकारी सुद्धा इथं आम्हाला लाभलेले आहेत आणि ते जोमाने काम करतील. जे काय आता डिसिजन होतील, अजून काही दिवस आहेत, तर ते अजून प्लॅनिंग होत आहे आणि अजून पूर्वीसारखाच बंदोबस्त लागेल. पण त्यात अजून काय फाईन मागचे जर काय चुका असतील तर ते आम्हाला दुरुस्त करून लावता येईल का एवढं बघण्यात येईल. ड्रोनचं बंदोबस्ताचा, ड्रोनची परवानगी हे माझ्या हातात नाही आहे. SB ते सेंट्रली डिसिजन करण्यात येईल त्याला. आणि ड्रोनचे बंदोबस्ताचे ड्रोन तर पोलिसांचे असतील, इतरचा निर्णय घेण्यात येईल. नाही, फार चांगलं वाटलं मला की हा भारतातला सर्वात पहिला जो सार्वजनिक गणपती आहे तिथून सुरुवात झालेली आहे. भाऊसाहेब रंगारी ट्रस्टकडून ही सुरुवात झालेली आहे. त्यामध्ये मला हा मान दिला गेला, तर हे निश्चित चांगलं, मला खूपच आनंद झालेला आहे. आणि डिसिप्लिन जे ट्रस्ट आहे त्यामध्ये याला मला निश्चित आवडलेलं आहे आणि आम्ही मला एक मोठा मान दिला असं समजतो. नाही, हेच सांगेल की दरवर्षीप्रमाणे आज ही श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचं आज वासापूजन पूर्ण सुरू झालं आहे. वासापूजनाच्या मुहूर्ताने गणेशोत्सवाची सुरुवात झाली आहे. जागा कमी असल्यामुळे दरवर्षी आपण काल्पनिक काय ना काहीतरी करतो. या वर्षीची जी थीम आहे ती रत्नमहल आहे. रत्नमहल म्हणजे भारतातले ज्वेल्स ऑफ इंडिया जे म्हणू, वेगवेगळे प्रकारचे जे ज्वेल्स आहेत ते ह्या डेकोरेशनची भाग राहणार आहे. आपला बाप्पा तर आहेच एक हिरा, पण त्याच्यासोबत जे वेगवेगळे ज्वेल्स असतात ती ह्या डेकोरेशनच्या माध्यमातून दिसतील. आणि नक्कीच खात्री आहे की आपला लाडका बाप्पा जो आहे तो या रत्नमहलमध्ये जेव्हा विराजमान होईल तर या रत्नमहलची शोभाच वेगळी वाढेल. रत्नमहल तीच थीम आहे. पूर्ण ज्वेल्स जे म्हणतो ना आपण, रुबी असेल, एमरेल्ड असेल, सफायर असेल, नीलम असेल, ह्याचे या स्टोन्सचे थीममधनं आपण ही रत्नमहलची निर्माण करणार. मागच्या वर्षी 2 वर्ष झाले आज बैलजोडी बंद केली आपण. मला वाटतं की प्राण्यांना कुठल्याही मिरवणुकीत सहभाग इतर मंडळ जे पण करत असतील त्यांना पण आम्ही रिक्वेस्ट करू की त्यांनी पण बंद करावी. कारण आवाजाने, गर्दीमुळे हे प्राण्यांना त्रास होतो, म्हणून जे मंडळ आहेत त्यांनी ती बंद करावी. मला वाटतं की पहिल्यांदा जी गोष्ट आहे ना
की गणेश उत्सव हे 10 दिवसाचा उत्सव आहे, एक दिवसाचा उत्सव नाही आहे. म्हणजे विसर्जन मिरवणूक ही गणेश उत्सव नाही आहे. दुसरी गोष्ट, जे लोक टीका करतायत, मी आधी पण बोललोय, मी परत सांगेन, त्या टीकेला मी शून्य किंमत देतो. कारण ह्या वैभवशाली गणेश उत्सवाची सुरुवात 1892ला श्रीमंत भाऊसाहेब रंगारी आणि 93ला लोकमान्य टिळकांनी जी सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात केली, ती स्वतंत्र लढ्यासाठी त्यांनी ही गणेश उत्सवाची सुरुवात केली. त्याच्यानंतर गणेश उत्सव आपण पाहिलाय कसं झालंय. मला सांगा, 90 काली गणेश उत्सव झाला होता, 95 काही, 2000 डीजे होता का? हे सगळ्या मंडळांनी पारंपरिक वादनातच विसर्जन मिरवणूक केली ना. विसर्जन मिरवणूक मध्ये कुठलाही गालबोट लागायला नाही पाहिजे, या गणेश उत्सवात गालबोट लागायला नाही पाहिजे. म्हणून ही माझी वैयक्तिक भूमिका आहे की मी डीजेच्या विरोधात आहे. कारण स्पीकरच्या विरोधात आहे का नाही, मांडवात आपण 10 दिवस आम्ही पण स्पीकर लावतो, पण त्याच्यात भक्तिगीत हेच लावतो ना. पण जे स्पीकरची भिंती लावून त्याच्या समोर ते धागड धिंगाणा, जे अश्लील गाण्यावर अश्लील नाच आपल्या लाडक्या बाप्पा समोर होतं, हे संस्कृतीला शोभणारा गणेश उत्सव नाहीये. मी अजूनही विरोध करतो आणि माझे विरोध असणार. आणि माझं मुख्य, आणि जे हे ट्रोल करतायत त्यांना मी स्पष्ट सांगतो, ही माझी भूमिका आहे की मी वैयक्तिक आर्थिक जाहिरातीच्या मार्फत आर्थिक मदत करणार नाही. जे कंपनी आणि जे व्यक्ती ना वाटतं की पुण्याचं गणेश उत्सवची संस्कृती ही डीजे संस्कृती आहे, त्यांनी द्यावी त्यांना, आणि ह्यांनी त्यांच्याकडनं जाहिरात घ्यावी. सोपं आहे ह्याच्यात. इकडे दरवर्षी 350 ते 370 मंडळांना आपण जाहिरातीच्या माध्यमातून सपोर्ट करतो. त्याच्यातून ऑलरेडी 150 ते 170 मंडळ हे पारंपरिकवरच होते. ह्या वर्षी तुम्ही पाहिलं तर प्रोसेस सुरू आहे आमची. आत्तापर्यंत तुम्ही मला विचारलं तर कमीत कमी 25 ते 30 मंडळ जे डीजे लावायचे ते पारंपरिक वादनाला डीजे बंद करून पारंपरिक वादनावर यायला तयार आहेत. नाही, डीजे म्हणजे ते सगळंच आलं हो. डीजे वाजवणारा पण आला, लेझर लाईट पण आला, डीजेचे गाणे पण आले. आता हे डीजेवर विरोध करतायत. मला एकच प्रश्न आहे, या मिरवणुकीत जे गाणे लागतात ती मंडळाचे कार्यकर्ते सांगतात लावायला की डीजे आपलं सौ इच्छेने लावतो, ते त्यांनीच उत्तर द्यावी ना. आपल्याकडे आहे ना, देवाचे गाणे पण आहेत, पण ते नाही लागत. जे गाणे लावतात म्हणजे अश्लील गाणी, मी ते गाण्यांचे नाव पण नाही घेणार, जे लावतात ते कोण लावतो हे प्रश्न आहे. डीजे लावतो का स्वतः, की लिस्ट हेच देतात मंडळ? त्यांनी डीजेचा कन्सेप्ट केला तुम्ही तर सगळेच आले त्याच्यात. लेझर लाईट आला, सगळे प्रकारचे, ते अख्खी सेट असते डीजेची. म्हणजे तुम्ही 10 दिवस आपलं लाडका बाप्पाला एक छोट्या मांडवात फक्त गणपती बसवणार आणि शेवटच्या दिवशी विसर्जन मिरवणुकीत याला अनेक खर्च करणार त्या डीजेवर. हे आपली संस्कृती नाहीये, म्हणून आमचं ते याला विरोध आहे. तर ऐका ना, आज किती मंडळ आहेत? आज पुण्यात ढोल ताशा पथकांची संख्या किती आहे सांगतो मी. आज पुण्यात फक्त तुम्ही विचारले तर 250 ढोल ताशा पथक रजिस्टर्ड आहेत. अनरजिस्टर्ड तर मी नाही सांगत, मी रजिस्टर्डवरच बोलणार. पिंपरी चिंचवड सांगवी ह्या साईडला 9व्या दिवशी विसर्जन होतं, तर ते पथकं पण फ्री आहेत. तिकडे 125 ते 150 आहेत. तुमच्याकडे आज 400 पथकं आहेत ना. आणि आपल्या इथे जे लक्ष्मी रोड असेल, केलकर रोड असेल, कुमटेकर रोड आणि तिलक रोडला किती मंडळ येतात विसर्जन मिरवणुका? 550 ते मॅक्स 600. तर 400 पथकं तर आहेत आपल्याकडे. आणि एकाच वेळेला सगळे निघणार नाही ना, रोटेशनमध्ये पथकं पण करतील ना. मोठे मोठे ग्रुप आहेत, पथकं पण तयार आहेत. आज पथकांना पण आम्ही सांगितलं की तुम्ही आग्रह धरू नका, फक्त लक्ष्मी रोडला वादन करा. चारी रस्त्यांवर त्यांनी वादन करायला पाहिजे. म्हणून हे करायचं असेल ना, सगळं होतं सोय. पण पहिलं पारंपरिकला तरी, आणि फक्त ढोल ताशा आहे का, बँड आहे? मुंबईत डीजे वाजते का? नाही वाजत. मुंबईत विसर्जन मिरवणुकीत बँजो आहे आणि ही आहे का म्हणतात ढोल ताशा आहे. पुण्यात महाराष्ट्राची संस्कृती मोठी आहे ना पारंपरिकची, कुठली पण वाजून आणू शकतात. उद्या ताल आणि मृदुंगावर पण मिरवणूक निघू शकते. वारी आपली 750 वर्षाची अधिक परंपरा वारीची. आज त्या वारीत लाखो, म्हणजे 28 लाख का 10 लाख वारकरी चालतायत. आज त्या वारकरी का डीजे लावून असतात काय तिकडे? मृदुंगाने तालवरच जाते ना. किंवा आपल्या सगळ्यांच्या घरी गणपती बसतो 100%. तुम्ही घरी बसवताच ना. आरती झाल्यावर तुम्ही डीजे लावून नसता का? नाही लावत. आपल्याला डीजे संस्कृती नको, आपल्याला स्पीकरची भिंत नको, आपल्याला मनात बाप्पा पाहिजे आणि संस्कृतीला शोभणारा गणेश उत्सव पाहिजे.